नमस्कार भक्त. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो स्वतःला वारंवार विचारतो, माझं नशीब खराब आहे का? मी प्रयत्न करतो पण होत नाही. सगळ्यांचं जमतं, माझंच का नाही? फक्त हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण याचं प्रश्नात अडकून राहणं मनाला थकवतं. स्वामी समर्थ म्हणतात, नशीब म्हणजे तू जन्माला घेऊन आलेली मर्यादा नाही, तर तू रोज घडवत असलेला दिशा आहे. आज अनेक लोक आपल्या अपयशात कारण नशिबावर टाकतात, पण फक्त नशीब कधीच एकट्याने काम करत नाही. ते कर्म आणि प्रयत्न या दोघांबरोबर नेहमी चालतात. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त नशीब पाहणारा माणूस थांबतो आणि प्रयत्न करणारा माणूस पुढे जातो. आज जर तुमचे आयुष्य जिथे आहे ते तुम्हाला आवडत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका, पण स्वतःला प्रश्न विचारा, मी प्रयत्न सातत्याने करतो का? फक्त हो, देव कधीही आळशी माणसांना नशीब बदलत नाही, पण तो मेहनत करणाऱ्या माणसाला कधीही दुर्लक्ष करत नाही. आज अनेक लोक अर्धवट प्रयत्न करतात आणि पूर्ण यशाची अपेक्षा ठेवतात. स्वामी समर्थ म्हणतात, अर्धवट प्रयत्न अर्धवट परिणाम देतात. जर तुला पूर्ण बदला हवा असेल तर पूर्ण समर्पण दाखव. फक्त कर्म म्हणजे फक्त काम करणं नाही. कर्म म्हणजे तू काम करताना कसा विचार करतोस, किती प्रामाणिक आहेस आणि किती संयमी आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, कर्मात भगवान असेल तर परिणामात देव असतो. आज जर तुम्ही चांगलं करत असाल तर परिणाम दिसत नसेल तर निराश होऊ नका, कारण प्रत्येक कर्माचं फळ लगेच मिळेलच असं नाही. काही फळ वेळ घेऊन पिकतात. स्वामी समर्थ म्हणतात, शेतकरी बी पेरतो पण रोज पीक उगवत नाही पाहत. तो वाट पाहतो कारण त्याला प्रक्रियावर विश्वास असतो. फक्त आजचा काळ तात्काळ परिणामाचा आहे. लोकांना सगळं लवकर हवं आहे, यश, पैसा, सन्मान, पण देवाची गती वेगळी आहे. तो माणसाला आधी घडवतो मग यश देतो, कारण घडलेला माणूसच कधी सांभाळू शकतो. आज जर तुम्हाला वाटत असेल माझं नशीब बदलतच नाही, तर लक्षात ठेवा, नशीब बदलायला वेळ नाही, दृष्टिकोन बदलायला धैर्य लागतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे सहन करतोस ते तुझं नशीब नाही, जे तुझं प्रशिक्षण आहे. आज अनेक लोक आपली तुलना इतरांशी करतात, त्यामुळे स्वतःचं कर्म कमी वाटायला लागतं. पण बघतो, प्रत्येकाची लढाई वेगळी असते आणि प्रत्येकाची वेळापत्र वेगळे असतं. स्वामी समर्थ म्हणतात, देव कोणालाही उशिरा देत नाही, तो फक्त योग्य वेळी देतो. आज कदाचित तुम्ही मागे आहात, पण तुम्ही थांबलेला नाही. हीच गोष्ट सगळ्यात महत्वाचं आहे. बघतो, प्रयत्न म्हणजे फक्त मोठा निर्णय नाही, प्रयत्न म्हणजे दररोजचा लहान पुढचा पाऊल. आज थोडं शिका, उद्या थोडं शिका, सहन करा. आज थोडं स्वतःवर विश्वास ठेवा. हळूहळू तुमचा कर्म, तुमचं नशीब घडेल. स्वामी समर्थ म्हणतात, जो रोज चालतो तो एक दिवस नक्की पोचतो. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक खूप महत्वाचा उपाय सांगतो. रोज सकाळी काम सुरू करण्याआधी क्षणभर डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या कर्माला योग्य दिशा दे. हे शब्द तुमच्या कर्मात पवित्र आणता. बघतो, देव नशीब बदलतो, पण तो प्रयत्न पाहून बदलतो. आज जर तुमचं मन खूप निराश झालेलं असेल तर स्वतःला सांगा, मी थांबलेलो नाही. हे वाक्य तुम्हाला उद्या पण उभं करेल. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवतो देवाही विश्वास ठेवतो. आज अपयश उद्या कथा बनेल.
फक्त प्रयत्न सोडू नका. जर हा संदेश तुमच्या मनाला थोडस धैर्य देत असेल तर व्हिडिओला लाईक. शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल स्वतःला धन्यवाद द्या आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आज नशिबाला दोष देत थांबलेली आहे. स्वामी समर्थ तुमच्या कर्माला बळ देतो, प्रयत्नाला दिशा देतो आणि योग्य वेळी योग्य फळ देतो. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.